राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब नाटा, इथं उपस्थित दत्ताभाऊ पानसरे, नंदू मुंडे, अरुण मुंडे, एकनाथजी तथा बापूसाहेबजी भोसले, अरुणजी करते कोण पुढे चालले आणि म्हणून मी दुसरीकडे जातो, हे सगळं करू नका। ही लढाई आपल्या अस्तित्वाची नाही, ही लढाई आपल्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याची लढाई आहे। आणि म्हणून या आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सगळे एक दिलारी एक उठाली आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 13 मेला 3 नंबरचा अनुक्रम क्रमांक नंबर मुंडे साहेब, मला नशीब इतकं चांगलं आहे, पांडुरंगाची कृपा माझ्यावर झाली। मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं असेल तर 3 नंबरचं बटन दाबा, हे आपल्या लोकांना आपण सांगतोय। आणि कृपा दुसरी अशी की आपल्याला 2 नंबर मिळाला नाही, या दोन्ही जिल्ह्याला घेऊन ठेवतील एवढा विश्वास आपल्याला, याची खऱ्या अर्थानं गरज आहे। तुमचं जरा अर्ध बरं अर्ध वाईट जिल्ह्यासारखं कसं आहे की बीडला लागून असल्यामुळं थोडं बिळासारखं आहे, इथं ऊस उत्पादक शेतकरी पण आहे, ऊसतोड मजूर पण आहे, ते 5वीला पुजलेलं आहे। आणि आमच्या दृष्टीनं जिथं पाणी नाही तिथं पाणी पोहोचवणं, शेतकऱ्यांसाठी 12 माही जमीन ही बागायती करणं, हे खऱ्या अर्थानं महायुतीचं सरकार म्हणून आणि कृषी मंत्री म्हणून आम्ही या ठिकाणी जबाबदारी घेतलेली आहे। ती जबाबदारी सुद्धा पूर्ण करू, पण त्याच्यासाठी या राज्याला सुद्धा केंद्राच्या निधीची गरज पडणार आहे। आणि केंद्राचा निधी आपल्या राज्याला मिळवायचा असेल, केंद्राचा निधी या अहिल्यानगरला मिळवायचा असेल, आपल्या लोकसभा मतदारसंघाला मिळवायचा असेल तर आपला खासदार देशाच्या पंतप्रधानासोबत असला पाहिजे का नाही? हो का नाही? नेमकं जेवला नाही पाहिजे ना? म्हणून मी आपल्याला सांगतो, हात जोडून कळकळीची विनंती आहे, ही निवडणूक जात पात धर्म याच्या पलीकडं देशाच्या भवितव्याची, देशाच्या येणाऱ्या पिढ्या चांगला करण्यासाठी आहे। म्हणून तिसऱ्यांदा या देशातल्या जनतेने मोदी साहेबांना प्रधानमंत्री करायचं ठरवलंय। आपण सदा सुजय विखेंचं 3ऱ्या क्रमांकाचं कमळाच्या पुढचं बटन दाबून आपल्या या मतदारसंघातनं अभूतपूर्व आणि ऐतिहासिक पदाधिकाऱ्या ही कळकळीची विनंती करतो। खासदार साहेबांना मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये 60,000चं मताधिक्य आणि शेवगाव तालुक्यात 19,000चं मताधिक्य दिलं होतं। आणि आता सर्व मित्रपक्ष